हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर भाग 1 गणित. तर या मालिकेतील आपण आज महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, म्हणजेच आपला आजचा व्हिडिओ नंबर 6 असेल, म्हणजे व्हिडिओ क्रमांक 6 असेल. तर मागील 5 व्हिडिओमध्ये आपण 5 घटकांचा अभ्यास केला आहात. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या आणि मग तुम्ही 6व्या घटकाकडे या. ठीक आहे, मग आजचा आपला 6वा टॉपिक आपण सुरू करूया. तर आज आपण 6वा घटक बघणार आहोत, 1 ते 100 या संख्यावरील आधारित प्रश्न. आता या विषयावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अंक किती वेळा येतो? 1 अंकी, 2 अंकी व 3 अंकी संख्या, समसंख्या, विषम संख्या, विशिष्ट अंक नसलेले संख्या, 10 पटीतील संख्या, अशा विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपण सर्व नियम सोप्या भाषेत, तक्त्याच्या मदतीने, उदाहरणासह आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टिप्स ही बघणार आहोत. तर हे तुम्ही व्यवस्थित समजून घेणार आहात, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, नोट्स लिहा व प्रश्नांचा भरपूर सराव करा. आणि असेच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण आपला आजचा 6वा भाग सुरू करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतचे संख्या लिहिताना 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो हे दर्शवणाऱ्या पुढील सारणी पहा व लक्षात ठेवा. म्हणजे या तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती, म्हणजे 0 पासून 9 हे अंक कोण किती वेळा येतो हे ना, म्हणजे त्याला वारंवारता म्हणतात. तर हा टेबल तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. पहा, अंक 0 हा 11 वेळा येतो हे ना, 0 हा 11 टाइम्स येतो 1 to 100 नंबर मध्ये. 1 ते 100 आपण संख्या पाहतो बरं का. मग 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 पासून 9 म्हणजे 2, 3, 4, 5 प्रत्येकी हे किती टाइम्स येतात? 20 वेळा येतात, हे लक्षात ठेवा. आता एकच काय तुम्हाला एकदा टेबलच्या मार्फत मी सांगतो. आता 0 हा 11 वेळा कस काय येतो पहा. मग तुम्हाला सर्वांना माहिती 0 हे जे आहे, तर पहा इथं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. मग इथं 0 आला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. पहा बरं का, अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. पण संख्या किती आहे? संख्या 10च आहे. 10 पासून 100 म्हणजे 10च्या पटीत आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे 10 संख्या आहेत. पण 0 हा 11 वेळा आला. तसेच आपण काय पाहिलं, 1 हा अंक 21 वेळा येतो. कस काय 21 वेळा येतो पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ठीक आहे, इथं 11 टाइम झाला. हा 10चा एक 12. त्यानंतर इथं पहा, आता हे मोजू नका किती झाले ते आपले, हे 11 आणि 12 झाले बरं का. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 वेळा झाले. किती वेळा झालं? 20 वेळा. आणि 100 मध्ये सुद्धा 1 असतो की नाही. मग 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा 11 वेळा झाला आणि 1 हा अंक 21 वेळा येतो आणि उरलेले सर्व अंक म्हणजे 2 पासून 9 पर्यंत प्रत्येकी 20 वेळा येतात. आता एकच सांगतो तुम्हाला 20 वेळा कसं काय येतात पहा. आपण इथं आता हे 21 चे सिक्वेन्स पूर्ण करूया. 21, 22. मग आता व्यवस्थित पहा, जर इथून आपण इथपर्यंत पूर्ण हे म्हणजे संख्या जर पाहिली तर 2 किती वेळा आला पहा. 1, 2, 3 तो डबल धरला जातो बरं का. अंक म्हणजे तो डबल धरला जाईल आणि संख्या म्हणजे एकच आहे 22. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे प्रत्येकामध्ये पहा 21 ते 29 2 हा अंक 10 वेळा येणार. 31 ते 40 मध्ये 3 हा अंक 10 वेळा येणार. 41 ते 49 4 हा अंक 10 वेळेस येणार.
म्हणजे जर उभी लाईन तुम्ही धरली म्हणजे 29, 39, 49 पर्यंतचे, तर तो अंक 10 वेळा येतो. झाले 10. त्यानंतर पहा इथं एक आहे 11, इथं एक 2 हा अंक आहे 12, झाले 12. 20 मध्ये पण 2 आहे, मग किती झाले 13. 13 झाले का पहा बरं का, हे 10, 11, 12 आणि 13. आता प्रत्येकामध्ये इथं एकक स्थानी 2 असणार की नाही. 13 झाले की 14, इथला 15, 16, 17, 18, 19, 20. असे 2 पण 20 वेळा येणार, 3 सुद्धा 20 वेळा येणार, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येणार. मग तुम्ही हा टेबल लक्षात ठेवा. 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा 11 वेळेस येतो, 1 हा 21 वेळा येतो आणि उरलेले अंक म्हणजे 2 ते 9 हे प्रत्येकी 20 वेळा येतात. आता यामध्ये फक्त आपण जर 2 अंकी संख्या धरली, 2 अंकी संख्या 10 पासून सुरुवात होते आणि 99 ला संपते, तर त्यामध्ये काय होणार पहा, 0 हा 9 वेळा येईल फक्त. मग आधी 0 11 वेळा होता ना, आता 9 वेळा म्हणजे 2 वेळा तो कुठं गायब झाला मग तो. मग 2 अंकी संख्या म्हणल्यावर पहा, मग 0 इथं 100 ही 3 अंकी संख्या आहे, मग 100 चे 2 झिरो काढून टाका म्हणजे 11 होते, हे 2 झिरो काढून टाका म्हणजे किती होणार 9. म्हणून 2 अंकी संख्यामध्ये 99 पर्यंतच, 1 ते 9 मध्ये तर 0 येतच नाही एक अंकी मध्ये. तर 10 पासून 99 पर्यंतच्या ज्या टोटल किती संख्या आहे, टोटल ते 90 संख्या आहे ना, मग त्यामध्ये 0 9 वेळा येतो. म्हणजे 100 ही संख्या 3 अंकी संख्या आहे, त्याच्यातले 2 झिरो काढून टाकले आपण है ना, म्हणजे 9. त्यानंतर 21 वेळा होता 1 ते 100 मध्ये, आता 10 ते 99 2 अंकी संख्यामध्ये तो 19 वेळा येणार. म्हणजे ते 2 1 कुठे गेले बरं सांगा बरं, मला सांगता येईल का तुम्हाला? हा, मग ते 2 1 कुठे गेले, हा 1 आणि हा 1, कारण की 99 पर्यंत संख्या घेतो आपण, मग 100 ही 3 अंकी संख्या आहे ना, इथला 1 काढून टाका 1, आणि 1 ही 1 अंकी संख्या आहे, अंक पण आहे आणि 1 अंकी संख्या पण आहे, मग हा पण 1 काढा कारण की आपण 10 पासून सुरुवात करतो. ठीक आहे, मग हा 1 आणि हा 1 म्हणजे टोटल 2 1 झाले की नाही, मग ते 2 काढून टाका. मग 21 मधून 2 काढले किती येणार ते 19, आणि हे प्रत्येकी 1 1 काढून टाकायचं. हा प्रत्येकी 1 का काढणार आपण, 1 2 3 ही 1 अंकी संख्या आहे ना, त्यामधून 2 एकदाच काढावं लागेल आपल्याला, 99 पर्यंत तर आहेच ते, म्हणजे या प्रत्येकातून 1 1 काढून टाका म्हणजे ते 19 वेळेस येणार. मग 1 ते 100 या संख्येमध्ये 0 11 वेळा, 1 21 वेळा, उरलेले 20 वेळा. आणि जर आपण फक्त 2 अंकी संख्या घेतली म्हणजे 10 ते 99 पर्यंत, तर 0 हे 2 वेळेस काढून टाका म्हणजे 9 वेळेस येणार, याच्यातून 2 मायनस करा म्हणजे तो 19 वेळा, आणि यांच्यातून फक्त 1 1 काढायचा म्हणजे ते सगळे 19 वेळा येणार. ठीक आहे, पुढचे महत्वाचे मुद्दे पहा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता एक अंकी किती संख्या आहे टोटल 9 है ना. पहा 1 पासून 9 पर्यंत हे 1 अंकी संख्या आहे, आणि 3 अंकी कोण आहे, फक्त एकच आहे, कोण आहे तो 100, आणि उरलेले सर्व काय आहे 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहे. मग 100 मधून हे 9 गेले म्हणजे 91 उरले, आणि त्याच्यातून हा पण काढून टाका 90. मग लक्षात ठेवा 1 अंकी 9 संख्या आहे, 2 अंकी 90 संख्या आहे, संख्या म्हणतो बरं का मी, आणि 3 अंकी कोण किती 100 आहे पण किती ते एकच आहे. मग 90 आणि 9 99 आणि अधिक 1 100. मग 1 ते 100 मध्ये 1 अंकी 9 संख्या आहे, 3 अंकी 1 संख्या आहे, आणि 2 अंकी म्हणजे 10 ते 99 पर्यंत ते 90 संख्या आहेत. ठीक आहे, पुढचा मुद्दा पहा. 1 ते 100 या संख्येमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण 10 संख्या आहेत है ना. एकक स्थानी 0, मग एकक स्थानी 0 कुठं दशकला 0 पाहिलंच नाही, इथं आहे दशकला फक्त. मग एकक स्थानी किती संख्या आहेत असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 10 संख्या अशा आहेत ज्यांच्या एकक स्थानी 0 आहे, आणि 100 मध्ये दशक स्थानी सुद्धा 0 आहे, हे लक्षात ठेवा. एकूण 10 संख्या आहे ज्यांच्या एकक स्थानी 0 आहे.
10 संख्या. त्यानंतर 1 ते 100 संख्यामध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. मग ते 9 कोण आहे? म्हणजे एकक आणि दशक समान पाहिजे त्यांना. म्हणजेच 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 असे टोटल हे 9 संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. ठीक आहे. आणि ते सर्व काय आहे? 11च्या पटीत आहे. 11च्या पटीत टोटल किती? 9 संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 12च्या पटीत. मग 12चं टेबल तुम्ही बोला. मग 12चं टेबल आपण जर कितीपर्यंत म्हणू शकतो पहा बरं. 12चा टेबल जर आपण 8 पर्यंत म्हणला, मग किती आता 12 8 जा 96 किंवा 12 8 96, 96 पर्यंत जाऊ शकतो ना आपण. म्हणजे 12च्या पटीतली संख्या 8 वेळा आहे. 13च्या पटीतली संख्या 7 वेळा आहे. कारण की 13 7 91 होतात ना. 13 7 जा 91. पुढे गेलं तर 104 येतो. मग हे पण पट्टीतले पण संख्या तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येकाची. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या आहे है ना. 1 to 100 टोटल नंबर्स आहे. मग 2 4 6 है ना, 2 4 6 8 10 12 14 हे 2च्या पाड्यात येतात ना. मग असे टोटल 100 पर्यंत आपण गेलो तर 50 समसंख्या आहे आणि 1 3 5 7 9 11 13 असे 99 पर्यंत. तर ते 50 विषम संख्या आहे. 50-50 आहे. मग आता 2 अंकी संख्या जर आपण कन्सिडर केली 10 ते 99, मग त्यामध्ये 45 समसंख्या आणि 45 विषम संख्या. कारण की 3 अंकी एक संख्या आणि 1 अंकी 9 10 संख्या गेले म्हणजे 90च राहील ना. मग 90 संख्यामध्ये म्हणजे ते 2 डिजिट नंबरचे. मग 45 सम आणि 45 विषम संख्या आहे त्यांच्यामध्ये. आणि शेवटचा एक मुद्दा लक्षात ठेवा, खूप IMP हा टॉपिक पण. 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता पहा बरं का, त्यापैकी 0 हा अंक नसणाऱ्या 90 संख्या आहेत. कारण की असणाऱ्या जर आपण असणाऱ्या बोललो तर 0 असणाऱ्या किती आहे? 10 संख्या आहे. ज्यामध्ये 0 आहे असे 10 संख्या आहे. मग नसणारे किती असणारे? 90 संख्या. एक अंक नसणाऱ्या, एक अंक असणाऱ्या किती संख्या आहे? आता पहा बरं का, तुम्हाला वाटेल सर इथं 21 नाही. या 21 मध्ये काय लिहिलं आपण? 1 हा अंक किती वेळेस आला? मग 1 हा अंक 21 वेळा आला ना, पण त्यामध्ये 11 डबल धरला गेला की नाही? हे अंक आहे. 1 आणि 1 हा अंक डबल धरला गेला म्हणून ते 21 वेळा झालं. पण संख्या किती आहे? फक्त 20च संख्या आहे. ते 11ला एकदाच धरा संख्या म्हणून, मग 20 संख्या होणार. म्हणजे 1 असणारे 20 संख्या आहे. 1 असणारे किती आहे? 20 संख्या आहेत. मग नसणारे किती होणार आहे? 80. नसणारे किती होणार आहे? 80. आणि 2 व 9 हे अंक नसणाऱ्या. मग आता इथं हे 20 वेळा आहे म्हणजे त्यामध्ये 22 2 अंक धरला ना आपण. 22 म्हणजे 2 वेळेस धरला. 33 44. मग हे नाही चाललं, आपण अंक तर एकच धरला लागन 22. म्हणजे सगळे प्रत्येकी 19 संख्या येते. मग इथून असणाऱ्या 19 संख्या जर असेल 1 ते 100 मध्ये है ना, 2 पासून 9 हे अंक असणाऱ्या, 2 अंक असणाऱ्या 19 संख्या आहे, 3 अंक असणाऱ्या 19 संख्या आहे. पण आपल्याला नसणाऱ्या पाहिजे. मग 100 मधून 19 काढून टाका म्हणजे किती येणार आहे? 81. म्हणजे 2 अंक असणाऱ्या किती संख्या, नसणाऱ्या संख्या किती आहे? 81. 3 नसणाऱ्या किती? 81. असणारे पण लक्षात ठेवा आणि नसणारे पण लक्षात ठेवा. मग हे 10 आहे तर 90 नाहीये. 1 असणाऱ्या 20 संख्या आहेत म्हणजे 80 नाहीये. आणि 2 पासून 9 अंक असणाऱ्या 19 आहे म्हणजे नसणाऱ्या 81 आहेत. ठीक आहे. चला मग आता आपण यावर आधारित प्रश्न सोडूया. पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये किती समसंख्या आहेत? मग किती असतात? 50 असतात. 1 ते 100 म्हटले ना ते. 50 सम आहे, 50 विषम आहे. जर 2 अंकी असतं म्हणजे 10 ते 99 तर 45 उत्तर आलं असतं. 1 ते 100 या संख्यामध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? है ना. मग आपण टेबलमध्ये पाहिलं, 0 हा किती वेळा येतो? 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. आणि उरलेले सर्व अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात ना. लक्षात ठेवा बरं का, 1 ते 100 आहे हे पण बघत जायचं. मग 20 वेळा म्हणजे 2 सुद्धा 20 वेळा येतो. 2 पासून 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. 23 ते 75 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी
किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल? पहा बरं का आता 23 ते 75. मग टेबल पाहूया आपण. मग 23 कुठे आहे? इथून चालू झालं 23 पासून कुठं? 72, 73, 74 आणि 75 पर्यंत. 23 पासून 75 पर्यंत किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल? 4. आता 23 पासून सुरुवात केली तर 24 ला 4 अंक आला. परत 4 कुठे येणार पहा बरं. 34 ला 4 हा अंक येणार. परत 40 ला 4 हा अंक आला. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला? एकक स्थानी. इथंच गडबड करतात मुलं. एकक स्थानी जर विचारलं तर आपण 40 घेणार नाही, कारण की त्या दशक स्थानी 4 आलेले नाही चालणार. मग त्यानंतर 44 मध्ये एकदा 4 आला ना एकक स्थानी, हा पण अंक धरावा लागेल. त्यानंतर 54 मध्ये पण 4 आला एकक स्थानी, 64 मध्ये सुद्धा 4 आला एकक स्थानी आणि 74 मध्ये सुद्धा 4 आला एकक स्थानी. मग पहा 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 संख्यामध्ये 4 हा एकक स्थानी अंक एकक स्थानावर आला. 40 आपण घेणार नाही. मुलं गडबडून हा पण घेतात, पण इथं दशक स्थान आहे त्यामुळे चालणार नाही. फक्त त्यांनी 4 हा अंक विचारला असता मग हे पण घेतले असते आपण 42, 43, 45, 46, 47, पण एकक स्थानी पाहिजे त्यांना फक्त. त्यामुळं मग किती आहे टोटल ते 1, 2, 3, 4, 5, 6. मग 6 संख्या असे ना, संख्या विचारली किती संख्या, तर 6 संख्या अशा आहेत ज्यांच्या एकक स्थानी 4 आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत? मग आत्ताच आपण पाहिलं 1 हा अंक असणाऱ्या किती आणि नसणाऱ्या किती. मग 1 पहा या टेबलमध्ये. मग 1 असणाऱ्या संख्या किती आहे? 20 आहे. मग नसणाऱ्या किती असणार आहे? 80. मग आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 80. ठीक आहे. 5वा प्रश्न आपण पाहूया. 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी संख्या आहेत? 100 उत्तर नका लिहू बरं का, कारण की 100 ती संख्या 3 अंकी आहे, पण किती ते एकच जण आहे ना फक्त. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 1. पुढं 1 ते 100 या संख्येमध्ये किती संख्यांमध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक येतात? संख्या बरं का, किती संख्या विचारली. मग 19 बनवायला 1 आणि 9 हे दोन्ही अंक लागतात आणि याचा उलट काय बनणार आहे? 91. 91 बनवायला सुद्धा आपल्याला 1 आणि 9 लागणार आहे. या व्यतिरिक्त कोणते असेल का संख्या ज्यामध्ये 1 आणि 9 दोन्ही पण अंक यायला पाहिजे? नाही असं कोणतं. मग आपलं उत्तर काय असेल? फक्त 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण की 1 आणि 9 पासून फक्त 19 आणि 91 संख्या बनते, दुसरी कोणती संख्या बनत नाही. 7 नंबरचा प्रश्न पहा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा येतो? मग टेबलमध्ये आपण पाहिलं 1 ते 100, 0 हा 11 वेळा येतो, 1 हा 21 वेळेत येतो आणि उरलेले सगळे 20 वेळा येतात. मग सर्वात कमी कोण येतो? 0 हा येतो. सर्वात जास्त 1 येतो. ठीक आहे. मग सर्वात कमी 0 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. चला पुढचा आपण 8वा प्रश्न पाहूया. 8वा प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यापैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे? मग असे किती जण आहे टोटल ते? 11, 22 है ना. 11, 22, 33, 44, त्यानंतर 55, 66, 77, 88 आणि 99. मग टोटल किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुम्हाला जर पाठ असेल मग एवढी लिहायची पण गरज नाही. त्यामुळं हे पण लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये एकक आणि दशक स्थानी समान अंक असणाऱ्या टोटल 9 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 9. पर्याय क्रमांक 2. 9 नंबरचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? आता मुलं काय करतात माहिती का? गडबडून एकतर 11 उत्तर किंवा 10 उत्तर घेऊन टाकतात. नाही,
तुम्ही जर संख्या पाहिल्या असेल पहा 1 ते 100 आपण टेबल पाहिलं ना आता, मग यामध्ये शून्य असणाऱ्या 10 संख्या आहे. एकक स्थानावर शून्य आहे सगळ्यांच्या. फक्त एक संख्या अशी आहे 100 ज्यामध्ये शून्य हा दशक स्थानाला सुद्धा आहे. म्हणजे किती संख्या आहे ज्यांच्या दशक स्थानी शून्य आहे? फक्त एक संख्या आहे. ती कोण आहे? 100 आहे. ती 100 आहे पण किती आहे? फक्त एकच आहे. मग पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर आहे. दशक स्थानी विचारलं, लक्षात ठेवा. आणि असं फक्त 100 मध्ये आहे म्हणजे ती एकच संख्या आहे. किती संख्या विचारलं इथं. 10 नंबरचा प्रश्न पहा. 1 ते 40 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? 1 ते 40 मध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? मग पहा आता टेबलमध्ये जाऊ आपण. 1 ते किती म्हणले? 40. आता मी थोडेसे रफ लिहून ठेवलेले आहे. 2 हा अंक नसलेले बरं का. आता असलेल्या आपण फाइंड करू अगोदर. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे. या पूर्ण सिक्वेन्स मध्ये 2 असणार आहे है ना. म्हणजे 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 देखील. म्हणजे हे किती झाले पहा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. याला डबल धरू नका. हे अंक आहे, आपण संख्या घेतो. हे 9 झाले. इथं 2 आला म्हणजे 10. इथं 2 आला म्हणजे 11. इथं 2 आला म्हणजे 12 आणि 32 मध्ये पण 2 येणार म्हणजे किती झाले? 13. म्हणजे 1 ते 40 मध्ये 1 ते 40 मध्ये 2 अंक असणाऱ्या किती संख्या आहे टोटल? किती संख्या आहे टोटल? किती झाले पूर्ण? हे 13 संख्या झाले की नाही? 13 आहे. आणि 1 ते 40 म्हणजे टोटल 40 संख्या आहे. त्याच्यातून 13 मायनस करा म्हणजे किती? 27 संख्या अशा असणारे ज्यामध्ये 2 अंक नसेल. येतं का लक्षामध्ये तुम्हाला? पहा, हे 9 संख्या आहे ज्यामध्ये 2 येतो. 9, 10, 11, 12 आणि 13. मग 13 संख्यांमध्ये 2 हा अंक येतो. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं? नसलेल्या. म्हणजे 27 मध्ये 2 हा अंक नाहीये. पर्याय क्रमांक 2. 11 नंबरचा प्रश्न पहा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यामध्ये 0 हा अंक नसतो? 0 हा अंक नसतो. मग आपल्याला माहिती 1 ते 100 मध्ये 0 असलेल्या आपल्याला काय विचारलं त्यांनी? किती संख्यामध्ये. मग किती संख्या आहे? 0 तर 11 वेळा येतो हे मान्य आपल्याला. पण संख्या किती आहे? मग 10 संख्या आहे फक्त. पहा इथं पण लिहिलं आपण. 0 अंक नसणाऱ्या 90 आहे. असणाऱ्या किती आहे? 10 आहे. मग नसणाऱ्या किती असणार आहे? 90. म्हणजे आपला उत्तर काय असणार आहे? 90. पर्याय क्रमांक 3. अंक विचारले का संख्या विचारले हे व्यवस्थित पाहत जा. मुलं गडबडून 89 उत्तर घेऊ शकतात. कारण की त्यांच्या डोक्यात काय असतं? 0 11 वेळा येतो. मग 100 मधून 11 मायनस करतात, 89 उत्तर लिहितात. नाही, त्यामध्ये 100चा डबल झिरो धरला गेला की नाही. पण संख्या तर 10 चे. 100चे 2 म्हणजे 2 झिरो वाढले तिथं, त्यामुळे ते 11 होतात. पण संख्या 10 चे. असणारे 10 आहे म्हणजे नसणाऱ्या काय असणारे? 90. 1 ते 100 या संख्येमध्ये 20च्या पटीत येणाऱ्या संख्या किती? मग आता टेबल पहा. 20 एक 20, दुने 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80, 20 पंचे 100. 100च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. मग 20च्या पटीत आहे ना, टेबल म्हणजे पटीत. मग पटीत किती संख्या आले? 1, 2, 3, 4, 5. मग आपला उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 13वा प्रश्न. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात लहान एक अंकी संख्या. सर्वात लहान एक अंकी संख्या 1 असते. सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 असते. व सर्वात मोठी 2 अंकी संख्या. सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99 असते आणि छोटी 10 असते. यांची बेरीज किती? मग 99 आणि अधिक 1 किती होणार आहे? 100. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर असेल. आणि आजच्या व्हिडिओमधील आजच्या भागातील
हा शेवटचा प्रश्न. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? काय सांगा बरं उत्तर तुम्ही आता मला. हा बरं, आता हा क्वेश्चन मी तुम्हालाच ठेवतो बरं का. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? हा तुम्हाला होमवर्कला प्रश्न. 89, 90, 99 आणि 80 2 अंकी संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मग मला कळेल ना तुम्ही खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की नाही पाहिला आणि अभ्यास केला की नाही केला. तुमच्या उत्तरावर मला कळून जाईल की तुम्ही अभ्यास करतात की नाही किंवा व्हिडिओ पूर्ण पाहतात की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वा घटक 1 ते 100 या संख्येवरील आधारित प्रश्न हा व्यवस्थित पाहिला. सर्व मुद्दे तुमचे क्लिअर केले आहे मी, है ना. जर तुम्हाला नोट्स पाहिजे, बुक्स असेल तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला जर नोट्स पाहिजे तेव्हा मी थोडं थांबतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. ओके, त्यानंतर पुढच्या भागाचा पण घ्या. पहा एवढा पूर्ण भाग घेऊन टाका, हा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. हे पहा. ओके, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 7वा घटक पाहणार आहोत, सम व विषम संख्या. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यस कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.